इस न्यूज के प्रायोजक है RSM यूनिटी डेवलपर्स। सिर्फ 21,000 में बुक करें 1 BHK फ्लॅट, मजरेवाडी, सोलापूर। तुम्ही 1 कोटी रुपयांच्या सोन्याची स्मगलिंग केली असून तुमच्या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे अशी भीती दाखवली आणि पोलीस असल्याची थाप मारून अल्पवयीन मुलाकडून एकूण 2.5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने खंडणी स्वरूपात घेतल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर मधील जवाहरनगर पोलिसांनी वेदांत राजकुमार राठोड, गौरव ज्ञानेश्वर धनवडे आणि अमित मनोहर महतो या तिघांना ताब्यात घेतले आहे, तर रोहन सुनील उगले, तेजस्वी विजय पवार हे आरोपी फरार आहेत। या प्रकरणात मनोज जनार्दन चौधरी यांनी जवाहरनगर पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्या 17 वर्षाच्या मुलाला आरोपींनी भीती दाखवत सांगितलं की तुमच्या घरात 1 किलो सोने आहे, तुमच्या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे, तुम्हाला अटक होईल। हे प्रकरण मिटवण्यासाठी खंडणीखोरांनी अल्पवयीन मुलाकडून 3 तोळे 21 ग्रॅम सोन्याचे गंठण तसेच 16 ग्रॅम वजनाचे गहूपोत असे सोन्याचे दागिने खंडणी स्वरूपात घेतले। या प्रकरणी खंडणी घेणाऱ्या गौरव धनवडे, वेदांत राजकुमार राठोड, तेजस्वी विजय पवार, अमित महतो तसेच रोहन सुनील उगले या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात मनोज चौधरी यांच्या 17 वर्षाच्या मुलाच्या मोबाईलवर सोन्याचे दागिन्यासह फोटो होते। हे फोटो पाहून त्याच्या ओळखीच्या काही मित्रांच्या मनात सदर मुलाकडे खूप सोने आहे अशी भावना निर्माण झाली। गौरव धनवडे याने 17 वर्षाच्या मुलाला गंडवण्यासाठी पूर्ण प्लॅनिंग केली, तसेच 1 किलो सोन्याचा प्लॅन रचला। या प्लॅन मध्ये अडकून 17 वर्षीय मुलाने त्याच्या घरातून कोणालाही न सांगता 3 तोळे 7 ग्रॅम वजनाचे दागिने खंडणीखोरांना दिल्याची माहिती समोर आली आहे।